ज्ञानदेव नामदेव सावता माळी गोरा कुंभारादी संत मंडळी भजन कीर्तन प्रवचन करीती वेळोवेळी उच्च स्वरे हरिनामे। ही सगळी संत मंडळी 750 वर्षापूर्वी संपूर्ण भारतभर पायी यात्रेला निघाली आहे। शासकीय ग्रंथांमधून नोंदी आहेत की हे सगळे लोक दक्षिण उत्तर जोडायला निघालेत। गावोगावी त्या भाषांचं आकलन करावं, त्या भाषेमध्ये प्रवचन कीर्तन करावं, जागृती करावी, याकरता ही मंडळी फिरता फिरता नाशिक जवळ कपिलधारा नावाचं जे तीर्थ आहे तिथे येऊन पोहोचली आणि लोकांनी त्या कीर्तन प्रवचनाला गर्दी केली। इथपर्यंत आपण काल आलो होतो। नामदेव महाराजांचं कीर्तन झालं, सकाळी कीर्तन, वास्तविक संध्याकाळी कीर्तनाची वेळ, पण लोकांनी सांगितलं नाही आम्हाला ज्ञानोबांचं प्रवचन ऐकून समाधान नाही झालं, अजून कीर्तन करा। आणि ते कीर्तन सुरू झालं। 10 10:30 सकाळचे झाले असतील तोपर्यंत प्रवचन झाल्यानंतर कीर्तन, म्हणजे अधिक पहाटे प्रवचन, मग हे कीर्तन झालं आणि त्या प्रवचनामध्ये खूप गर्दी झालेली होती। त्या प्रवचनात कपिलधारा तीर्थक्षेत्री राहणाऱ्या एका कमलाकर भटजी नावाच्या एका गुरुजींची पत्नी, तिचं नाव शुद्धमती, ती पहाटे स्नानाला आली। स्नान करावं, पटकन ओले त्यानं ती घागर भरून घ्यावी, कळशी। पूर्वी पाणी घरी आणावं लागत असे म्हणून पाण्याची किंमत होती, नळ चालूच राहिला असं नाही, आणि ती कळशी घ्यावी आणि जावं। इतक्यात ज्ञानोबाची छान 15 वर्षाचा मुलगा प्रवचन करतोय, बसली अशी समोर, त्या वाळूतच बसल्या, खूप गर्दी होती त्यात, ती पण बसली। पण किती छान प्रवचन, देहभान हरपली। आता हे प्रवचन झाल्यावर जाऊ म्हणून थांबली, तर कीर्तन सुरू झालं आणि खरंच देहभान हरपलं तर ते कीर्तन प्रवचन बरं का। नाही तर तेवढ्या वेळात जर 100 वेळा घड्याळ बघत असू आम्ही, असं आहे की घड्याळ बघितलं ना तर कीर्तनाचं पुण्य जातं, मेरुमणी बघितला ना तर माळ केल्याचं पुण्य जातं। कशा करता जप करतात 2 माळा, पण ते 50 वेळा मेरुमणी आला का बघतात नाही, असं होता कामा नाही। सांगण्याचा हे मुद्दा असा की खरंच देहभान, आणि असतात बरं का काही, मला तर माझ्या कीर्तनात खूप लोक जाणवतात खरंच देहभान हरपून बसतात, फक्त त्यांना टेकायला काहीतरी आवश्यक आहे। असो थोडासा विनोद बोलण्याचा हा असा। आता हे संपल्यावर जाऊ, तोपर्यंत त्यांचं नमन झालं, पूर्वरंगाचं निरूपण सुरू झालं, ती संतांची कथा। अरे आणि एकदम सूर्य जेव्हा चटका द्यायला लागला, 10:30चा सूर्य तसा चटका देतो, एकदम बापरे, धावतच निघाली आणि भराभरा आली। तिच्या अपेक्षेप्रमाणे तिचे यजमान सोहळ्यामध्ये पूजा करायला पाण्याची वाट बघत होते। फुलपात्रावडा डोळा एक ऐतिहासिक पुरावा आहे, असं बघू शकत असे नवरा बायकोकडे। जय जय। हा माझं सुद्धा बोलण्याचं सामर्थ्य मी खूप लांब आहे म्हणून आहे बरं, जय जय, मी प्रापंचिक रामदासी आहे। शुक्लताई फोन करू नका घरी। स्वामी क्षमा करावी, इथूनच ओरडली तुळशी वृंदावन, स्वामी रागवू नका, तुम्ही आनंदी व्हाल या कारणातच मी बसले होते। स्वामी क्षमा करावी, आगमनी जाहला मला वेळ, परी सज्जन गृही, परी आणा सज्जन गृही, जेवावा जेवायास्तव करा उतावीळ। नाथ तुम्हाला उशीर झाला, अगदी मान्य आहे, पण असं झालं, हे प्रवचन संपल्यानंतर जाऊ म्हटले, लगेच कीर्तन सुरू झालं। इतकं गोड कीर्तन, अरे 15 वर्षाचा मुलगा आहे हो, पण काय प्रवचन केलं, अरे काय सुंदर कीर्तन। एक काम करता, तसाही मी कधी आतापर्यंत आपल्याकडे हट्ट केला नाही, आपण नेहमी अध्यात्म श्रवणाला जातो, संतांना जेवायला बोलवतो, हे खरे असे आहेत की यांना खरंच संत म्हणावं। यांचं उष्ट जर आपल्या घरात सांडलं तर पिढ्यानपिढ्याचा उद्धार होईल आपला। ही बोलण्याची पद्धत, उष्ट सांडलं म्हणजे पूर्वी फार सांडत होते असं लगेच नाही म्हणायचं।
म्हणायची पद्धत आहे आमच्याकडे, आपले पाय कधी लागतील, मग ते काय हातावर चालत येणार आहेत का? पायधूळ झाडा, मग अशी धुळेत पाय करून असे झाडायची का? नाही. याचा अर्थ या उपलक्षणात्मक बोलण्याची पद्धत आहे. तर तुम्ही जाल का तिकडे? अरे अशा शुद्धमतीचा जो पती कमलाकर, तो असं म्हणाला नाही तुला काही अक्कल आहे का, इथे जॉबला जायचंय, मग काही बोलला नाही. हरिपूजा वरती नको, हरिपूजा तैसी टाकी, मग आला तीर्थ तटाकी. हरिपूजा, देवाची पूजा बाजूला ठेवली, देव सारावा परता आणि संत पूजावा आरता. तुकोबा अरे त्या मूर्तीतून देव प्रगट कसा करावा याचं डेमॉन्स्ट्रेशन दाखवायला जणू ही सगळी संत मंडळी आली आहे. बरं, कशाला कधी महत्व द्यावं? हरिपूजा तैसी टाकी, मग आला तीर्थ तटाकी. देखिला साधूचा मेळा, देखिला साधूचा मेळा. वंदन करी वेळो वेळा. संतात मुख्य तो दिसला, संतात, आता कोणाला तरी प्रार्थना करत आहे ना. संतात मुख्य तो दिसला, नती करुणी तयासी बसला. प्रेम भाव चित्ती ठसला, हे प्रेमाश्रू येत नयनाला, प्रेमाश्रू येत नयनाला. हरिपूजा तैसी टाकी, मग आला तीर्थ तटाकी. तसाच धावत निघाला सोहळ्यातच आणि भरा 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 येऊन तिथे. आता तोपर्यंत त्या सगळ्यांची कीर्तन प्रवचन हे लोकांकरता, आपलं काही आहे की नाही? स्वतःच म्हणून स्वस्य अध्याय इति स्वाध्याय सांगितलंय, स्वाध्यायान मा प्रमदा सांगितलंय वेदांनी. आपल्या रोजच्या अभ्यासात कधीही माणसानं, शहाण्या माणसानं कधी सुट्टी घेऊ नये. मला कीर्तन नाहीये मग मी अभ्यासच करायचा नाही का? आज रोज अध्याय केला पाहिजे. गाता गळा, शिमता मळा, लिहिता हा तोळा. आता लिहायचं प्रॅक्टिसच गेलं, शेंड. अक्षर चांगलं असलं पाहिजे. याकरता माझा जो काही अभ्यास आहे मी रोज त्याला एकदा उजळणी दिली पाहिजे. एक 10 मिनिटं तरी मी बसलं पाहिजे. आणि असे सगळे संत त्या 50, 100, 200 जे काही आले होते, ज्ञानोबा आहेत, सगळेजण बसले ध्यानाला. कोणी उपासना करतंय, कोणी हरिपाठासारखं काही म्हणतंय, जे काही आपल्याला शक्य आहे आणि माहिती आहे ते करतंय. आता यानं विचार केला यात मेन कोण? असंच मेनका नाव पडलं बरं का. मी आमच्या गुरु म्हणलं मेनका कसं काय नाव पडलं? म्हणले सगळ्या अप्सरांमध्ये सारखी धावपळ करणारी ती होती. लोक विचारायचे याच इथल्या मेनका? मस्त खळखळून हसून घ्यावं, फार काही ओझं ठेवू नका डोक्यावर. आता यात मुख्य कोण? आता यांच्या मताप्रमाणे मुख्य कोण? त्यातल्या त्यात जाडा, त्यातल्या त्यात गळ्यात जास्त माळा, त्यातल्या त्यात जास्त मोठं त्रिपुंड्र असतात ना, ते मल्ल वगैरे लोक, ते अमक्या फडावर तमक्या फडावर असतात ना, ते जास्त उपरणे, जास्त जबरदस्त तब्येत अशी. आता या सगळ्यांच्या मध्ये आता सावता माळी होते. शेतकरी गडी असा दंड हो, रोज कसणारे.
त्या मानानं नामदेव ज्ञानेश्वर महाराज असे बारके होते. असे मजबूत पाहिल्यानंतर त्यांना ते उंची त्यांची पाहिजे, त्यांना वाटलं सावता माळीच मुख्य आहेत. त्यांना विचारलं, साष्टांग नमस्कार घातला. वा महाराज, इथे जवळच राहतो. बरं, कपिलधारा क्षेत्र कपिलधारा गाव एकच आहे, गावाच वर नसते ते तीर्थक्षेत्र. तिथे मी कमलाकर नावाचा, माझं नाव कमलाकर, मी गुरुजी आहे. मी लोकांकडे पूजा अर्चा लग्न कार्य हे सगळं कार्य करतो. पण आमच्या घरामध्ये कीर्तन प्रवचन श्रवणाची आणि अशा लोकांना भोजनाला बोलवण्याची परंपरा आहे. पिढ्यानपिढ्या आम्ही ते काम करतो. एवढा असल्यापासून आमच्याकडे ती परंपरा आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांचं आजचं दुपारचं उष्ट तिथे सांडावं आणि मनापासून नमस्कार केला. महाराज याल का आपण? इतक्या श्रद्धेनं, ग्रँटेड नाही बरं का, जेवायला या. अरे साधी माणसं जात नाहीत, संतांचं कसं काय? वेळेवर या, 50 पेक्षा जास्त असं कसं काय? सावतोबा म्हणाले, वा तुमची वृत्ती अति निर्मळा. शब्द ऐकले आणि सावतोबांना आनंद झाला. वा, संताला पोटही असतं, अशा विचाराचे आपण आहात. तेव्हा मी तुम्हाला भरभरून आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद देतो. तुमची वृत्ती अति निर्मळा, गृहस्थाश्रमता झाली सफळा. याला गृहस्थाश्रम म्हणतात, ज्याच्याकडे उरलेले 3 आश्रम अवलंबून राहू शकतात. विद्यार्थ्यांना ज्यांना जे लोक मदत करतात, शिकणाऱ्यांना, म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम. वानप्रस्थी जे आहे, ज्यांना कुणी नाही आहे अशांना जे मदत करतात आणि प्रत्यक्ष साधू संतांचं जेवण सांभाळतात, त्याला गृहस्थाश्रम म्हणतात. नाही तर अनेकांचे गृहस्थाश्रम म्हणजे लॉजिंग बोर्डिंग. माणसं पैसे मिळवतात, बारा घरी येतात, जेवतात, TV बघतात, झोपतात, सकाळी परत चालले पैसे मिळवायला. शनिवारीच फक्त भरपूर वेळ झोपतात ते, जय जय हा. आणि रविवारी मात्र संडे इव्हिनिंग टू मंडे मॉर्निंग त्यांचं लेडीज ते काय असतं ते चालतं खेळ, त्याला लॉजिंग बोर्डिंग म्हणतात. उरलेल्या 3 आश्रमांना जरा जरी मदत करत असाल आपण तर यू आर सो ग्रेट. तुका म्हणे, हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. समाजाचं मी काही दातृत्व माझ्याकडे आहे, समाजाला मी काही दिलं पाहिजे आणि ते अशा अर्थानं असे तुम्ही आहात. गृहस्थाश्रमता झाली सफळा, आशीर्वाद देतो तुम्हाला, परी आमुचे येणे घडे ना. सॉरी का? हे बघा, आम्ही 500 माणसं आहोत सगळे धरून. तुमच्याकडे जर आलो बरं, आम्ही नको नको म्हणणारे लोक नाही आहोत. हां, तो एवढासा भात मी परवा गडावर वाढत होतो, एक आजी म्हणल्या, तिथपर्यंत गेलेला मला परत बोलावलं, बुवा इकडे या. बरं, नाही वाढलं का लक्षात ठेवतात बरं का लोक, वाढलेलं लक्षात ठेवत नाहीत. 500 वेळा तुम्ही एखाद्याला वाढा ना, एकदा नाही म्हणा. गडावरचे लोक बरोबर वाढत नाही. माझा मुद्दा नाहीये, गडाचं नाव नको, मी आलो तेवढा. बुवा एवढा भात वाढा. म्हणलं, आजी एवढा नसता घेतला तर काही बिघडलं असतं का? काही फरक पडणार आहे का? ओळखीच्या होते आजी त्या. म्हणले, काय डाळीचे 2 कण उरलेत ना, कशाला टाका. असे आम्ही लोक नाही आहोत, भरभरून जेवणारे आहोत. आणि 500 लोक तुमच्याकडे आलो तो वर्षभराचं साठवलेलं एका दिवसात संपवू आम्ही, म्हणून नाही येणार. जा, तुम्हाला आशीर्वाद देतो. जेवण वाढल्यानंतर जे तुम्हाला पुण्य मिळणार आहे ते तसं नुसतंच देतो ना. नाही पण ते या ना, आपण आग्रह सुद्धा करवे ना त्याला, पण तो लाजत बोलतोय की या ना आमच्याकडे जेवायला. ते म्हणले, नाही जमणार. नाही, या ना, आपण आपले सगळे नियम पाळून आम्ही करू. तसंही आमच्याकडे सगळं पाळलंच जातं, परंपरेने आम्ही वाढतोय. नाही, या ना. नाही म्हटलं तुम्हाला, सावतोबा म्हणजे लष्करी शिस्त हो. माऊलींसमोर असते तर वेगळं झालं असतं, पण याची गाठ नेहमी त्यांच्याशी पडली. योग म्हणतात त्याला. नाही म्हटलं म्हणजे नाही, संपला विषय, चालते वा. बापरे, एका प्रमाणापेक्षा जास्त संतांना रागवू देऊ नये. आला घरी हो, पाय ओढत आला. तोपर्यंत त्या शुद्धमतीने मोठी पातेली ठेवली होती पाणी उकळायला. पाणी उकळलं ना की भात पटकन होतो बरं का.
आमच्याकडे अशी गर्दी झाली एकदा जेवायला, आम्ही केला होता 10 लोकांचा स्वयंपाक आणि 25 लोक आले हो. मी घरात जाऊन विचारलं, म्हटलं ते आमटीचं कसं काय? ते म्हणले बुवा काळजी करू नका, जोपर्यंत खडक वाचला आहे पाणी उकळवलेलं पाहिजे, पटकन होते सांगा. कीर्तन प्रवचन नसेल की मी आचारी कामच करतो म्हणून मला माहिती. तोपर्यंत ते ठेवतीये आणि बाहेर दारात येऊन बघते, ते ठेवतीये दारात येऊन बघते, भाज्या एका बाजूला कापायला घेतल्या दारात येऊन बघते, असं करते दारात येऊन बघते. आणि त्यांच्या येण्यावरूनच ओळखलं, पाय ओढत ओढत गतीवरून प्रगती कळते. धावत धावत तुळशी वृंदावनाचा. आणि काय म्हणाले, काय म्हणाले, त्यांचा भाव कॅच करायचा प्रयत्न करा, गोष्ट म्हणून ऐकू नका. खरोखर इनोसंट जे लोक असतात ना, भगवंत आणि संत त्यांच्यावर कृपा करतात, लक्षात ठेवाल. ते विद्वत्तेवर कृपा करत नाही, हे फक्त सद्गुणांवर कृपा करत नाही. इनोसन्स जो आहे ना, जी निष्पापता आहे, जी मासूमता आहे ना, नेहमी संत त्यावरच कृपा करतात, भगवंत त्यावर कृपा करतात. तो साधेपणा आहे ना, सगळ्यात अवघड साधेपणा आहे. म्हणून साधना, सगळा जपजाप्य करायचे त्याला साधना का म्हणायचं? कारण साध असणं साध नाही, साधना. काय म्हणले? नाही म्हणाले, नाही म्हणाले. हे वाक्य ऐकलं आणि दोघांच्या डोळ्यात अश्रू आले हो. खरंच वाईट वाटलं. डोळ्यातनं दोघांच्या असं पाणी ओघळायला लागलं. असा छोटा मुलगा होता 4-5 वर्षाचा, तो धावत धावत आला. आई, बाबा, का ललता? तुम्हाला कुणी मारलं? मुलगा विचारायला लागला, आई बाबांना का रडताय तुम्ही, डोळ्यात पाणी का? आता मुलावर वाईट संस्कार होऊ नयेत ही काळजी आई वडिलांनी घ्यायची बरं का. म्हणून त्यांचं बिहेव जे आहे ना घरातलं, ते मुलांना डिस्टर्ब न करणार असावं. खरं कारण सांगावं, समजावून सांगावं. त्याला जवळ घेतलं आईनी, बाबांनी. डोक्यावर हात, तुला बाळा आम्हाला मारलं नाही रे कुणी. आत्ता मी प्रवचनाला गेले होते ना, हो मी पण सकाळी जेवण आलो. किती छान छान बोलत होते ते. हा, तर बाबा आत्ता गेले होते तुझे जेवायला वाढायला, म्हणजे जेवायला येता का विचारायला गेलो, म्हणजे वाढायला आपल्याला जमेल ना. मग ते नाही म्हणाले रे, म्हणून आमच्या डोळ्यात पाणी आलंय. संतांची कृपा आपल्यावर झाली पाहिजे की नाही, बोल. तो म्हणला असं, त्या समयी सरसावुनी, त्या समयी सरसावुनी पुढती गोपाळ बाळ तो बोले. तो गोपाळ नाव त्या मुलाचं. त्या समयी सरसावुनी पुढती गोपाळ बाळ तो बोले. संतांसी आणि तो मी, संतांसी आणि तो मी, ऐकुनी दंपती बरे म्हणून डोले. तो म्हणाला, येत नाहीत संत, मी घेऊन येतो त्यांना. एवढं पोरग छोट. कसे संस्कार असावेत घरात. न आणि सुरुवात जर आई बाप करत असतील तर पोरं नच. आणि आपल्याला हे शक्य आहे. पॉझिटिव्हिटी घरातली जर वाढवली ना, आपण बोलताना सुद्धा बारीक बारीक गोष्टीमध्ये नकारात्मकता आणतो बघा. कारण घरातला वास्तुपुरुष नेहमी तथास्तु म्हणत असतो. तुम्ही जे बोलाल ते होत असतं, म्हणून कधीच नकारात्मक बोलू नका. होईल चांगलं, सगळं चांगलं होईल, काळजी करू नका, अशीच सारखी वाक्य उच्चारावी. आणि सारखे ते टीव्ही जेवायला बसले ना की तिथे स्मशानाचं चाललं होतं. परवा एका ठिकाणी मी गेलो होतो, जेवत होते तिथे प्रेत जाळत होते त्या टीव्हीतल्या ह्याच्यात. म्हणजे तुम्ही कुठं जेवल्याचा फील आहे? म्हणलं ते जाळेपर्यंत तरी थांबा, त्याच्या नावानं जेवा. बोललं की लोकांना आवडत नाही म्हणून प्रवचनात मी सोडत नाही, कीर्तनात एरवी नाही गप्पा. इथून उतरलो की सारख्या नकारात्मक सिरियल घरामध्ये वाजत असल्यात की त्याला सुद्धा तथास्तु तथास्तु म्हणत राहतो. सगळं वाईट असतं असं मला म्हणायचं नाही, मी त्याच्या विरुद्ध नाहीये, पण निश्चित काही गोष्टीवरती आपण स्वतःहून बॅन आणला पाहिजे घरात. अरे तिकडून दहशतवादी आले, तिकडून दहशतवादी आले, त्यांच्याकरता
सैनिक बसलेत, पण आपल्या अंतःकरणात जे दुर्विचारांचे दहशतवादी चाललेत त्याला कुंपण घालाल की नाही काही? आई वडिलांचे असे संस्कार त्या मुलावरती. तो म्हणला संतांशी आणि तो मी घेऊन येतो त्यांना. अशा शुद्ध भावाच्या ठिकाणी येत नसतील तर ते संत कसले? पण पोरग पळत निघालं, धावत 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 निघालं. एवढा 5 वर्षाचा बरा गेला. आता त्याचा काय योग, तो नामदेवांसमोर जाऊन उभा राहिला. त्याला वाटलं हे मेन आहेत, हे मुख्य आहेत. आता नामदेव महाराज पांडुरंगांची मानस पूजा करत होते. डोळे मिटलेले, डोळे मिटून भगवंताला आंघोळ घालतायत, अमुक करतायत. मनातल्या मनात करायची पूजा ती मानस पूजा. आणि आता त्यांचे डोळे तर उघडले पाहिजेत ना, तोपर्यंत काय करणार? म्हणून तो उभा राहिला. कसा उभा राहिला? कवी फोटोग्राफर फोटो काढायला तिथे गेले, म्हणले कटीवर कर ठेवून या. असा उभा राहिला. 5 वर्षाचा छोटा मुलगा नामदेवांसमोर असा उभा राहिला. कटीवर कर ठेवून या, पद जोडून या, पुढे उभा राहे. ध्यान विसर्जन काळी, ध्यान विसर्जन काळी, शिशुला त्या नामदेव तो पाहे. त्यांचे डोळे उघडेपर्यंत हा विठ्ठल मुद्रेत उभा राहिला. पण त्यालाही माहिती नाही विठ्ठलाची मुद्रा ही आहे. मुद्दाम त्यानं प्लॅनिंग केलेलं नाही, मुद्दाम त्याला कोरोना झालेला नाही. यांची पुलावर गाडी अडकली की यांना कोरोना होणार ठरलेलं होतं. तसं नाही, प्लॅनिंग करून काही नाही, सहज उभा राहिला. आणि नामदेव महाराज पूजा करता करता पांडुरंगाला म्हणाले मनातल्या मनात, पुनरागमनायच देवा, चित्तात आहातच पण आता सगुण रूपाने मी तुमचं विसर्जन करतो असं म्हणेपर्यंत हे बाळ उभं. काळं सावळं ते कटेवर हात ठेवलेलं पोरग अगदी पांडुरंगासारखं दिसत होतं. एकदम डोळ्यातनं अश्रुधारा, एकदम डोळ्यातनं अश्रुधारा व्हायला लागल्या. देवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. पांडुरंग रूप तुझी मज वाटे, पांडुरंग पांडुरंग रूप तुझी मज वाटे, पांडुरंग. वा देवा, काय छान. याला म्हणतात योग. डोळे उघडले तो समोर. पांडुरंग रूप तुझी मज वाटे, कंठ माझा दाटे आनंदाने, कंठ माझा दाटे आनंदाने, कंठ माझा दाटे आनंदाने. ऐसे बोलून या त्या बालकासी, ऐसे बोलून या त्या बालकासी. ऐसे बोलून या त्या बालकासी, ऐसे बोलून या त्या बालकासी. करी नमनासी, करी नमनासी, करी नमनासी. नामदेव पांडुरंग रूप तुझी मज वाट, पांडुरंग रूप, पांडुरंग रूप, पांडुरंग रूप तुझी मज वाटे. आणि चक्क चरणावर मस्तक ठेवलं ना अश्रूंचा अभिषेक केला हो नामदेवाने. अरे हा पांडुरंग नाहीये तरी नामदेवांना भरून आला. आमच्या समोर पांडुरंग आला तरी भरून येत नाही. काय हाय सोसायटीचे आहोत की नाही आम्ही? मर्म कळलं का? की समोरचा कसाही असो त्यात मला भगवंत दिसायला लागला की पक्क समजावं माझं आध्यात्मिक उन्नयन झालेलं आहे. गाढवात रामेश्वर दिसतो नाथांना. आम्हाला रामेश्वरात तो म्हणाला अहो मी पांडुरंग नाहीये, माझं नाव गोपाळ आहे. अरे मग काय गोपाळ म्हणजेच पांडुरंग?
शहाणं होतं पोरगं ते. तो म्हणलाय मला पांडुरंग म्हणता, गोपाळ असून मला पांडुरंग म्हणता, माझ्या पायावर डोकं ठेवता, आणि असं करता आणि माझ्या आज्ञा ऐकत नाही. ते म्हणले काय आज्ञा? इथे एक छान कुटुंब आहे, कमलाकर आणि त्यांची पत्नी शुद्धमती. बरं मग त्यांचं काय? ते आता येऊन गेले इथे, जेवायला येता का? आणि नाही म्हणून का सांगितलं? म्हणून मी रागावलेलो आहे तुमच्यावर. काय छान असेल मुलगा. ते म्हणले अरे नाही आलं कोणी, नाही कोणी आलं, मला माहिती नाहीये. आले होते तुमच्यात कोणीतरी जाडगेले गृहस्थ होते. नामदेवाने विचार केला आपल्यात जाडगेला जिन्नस एकच. विचारला सावतोबा कोणी आलं होतं का? आला होता एक गरीब ब्राह्मण बिचारा, तो हातावरचं पोट त्याचं, आणि त्याला एवढे लोक आपण गेलो तर ते त्याचं सगळं अन्न संपून जाईल म्हणून नाही म्हणलो. त्याला रागावलं मी, त्याला किती वेळा आग्रह करायचा तो. म्हणले पण त्यांनी आत्महत्या करायचं ठरवलं, हे कसं काय? हो का म्हणले, असं आहे. मग माझं काही म्हणणं नाही, जाऊया, लोकशाही लोकमत घ्या, जाऊया. हो देवा आपली आज्ञा, येणार जेवायला? मी जाऊन त्याला सांगतो निरोप, सांग म्हणा. पोरग धावत निघालं, भरा 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 धावत निघालं. त्याच्या येण्यावरनं ओळखलं की काम झालंय. शुद्धमतीने विचारलं बाळा येताय, तयारी करा आई, आणि मी मदत करतो तुला. मदत करतो बरं. आणि काय विचारता, भराभरा त्या शुद्धमतीची एक मैत्रिणी होती जमुना नावाची, तिला बोलावलं भराभरा. अरे ते आधी नामदेव ज्ञानेश्वर महाराजांचं प्रवचन झालं, ते झाल्यावर कीर्तन झालं, ती त्यानंतर घरी आली, नवऱ्याला पाठवलं, नवरा नाही म्हणून परत आला, मग मुलाला पाठवलं, तोपर्यंत वाजले 12. मग स्वयंपाकाला सुरुवात. स्वयंपाकाला उशीर झाला, पण ठीक आहे म्हणाले. त्यांना सांगितलं अरे तांदूळ नका उकळायला टाकू, जे काय आचारी त्यांच्याबरोबर, त्यांना नका, झाली व्यवस्था, जाऊया आपण 1 वाजेपर्यंत, आत्ताच्या भाषेत बोलतो. आणि ती सगळी संत मंडळी यायला निघाली. इकडे काय झालं ऐका. तदा झाला बहु उशीर भोजनासी, तदा झाला, तदा झाला बहु उशीर भोजनासी, क्षुधा लागे गोपाळ बालकासी, क्षुधा लागे क्षुधा लागे गोपाळ बालकासी, रडे दावी रडे दावी रडे दावी, रडे दावी निज पोट म्हणे आई, रडे दावी निज पोट म्हणे आई. मला जेवाया मला जेवाया मला जेवाया काहीतरी देई, मला जेवाया काहीतरी देई. आता या सगळ्या प्रकरणात सकाळी तो खेळायला जो गेला होता आंघोळ करून, काही दूध घेतलेलं नाही त्या दिवशी, कारण ती पण तिकडे होती ना, काही खाल्लेलं नाही का लाडू खाल्लेला नाही, रात्री जेवलेलं ते पोरग, आणि 12 वाजले 12:30 वाजले तरी काहीच नाही. त्याला भूक लागली हो. लहान मुलाला मोठ्या माणसांच्या 2.5 पट भूक लागते बर का. आणि म्हणून तो आला, आई आई मला भूक लागली का, मला काहीतरी खायला दे का. आणि असं पंचाखाली नेसलेला वर एक पंचा, असं पोट दाखवतो, हे बघ माझं पोट किती आत गेलं. रडे दावी निज पोट म्हणे आई, मला जेवाया काहीतरी दे. आईनं विचार केला द्यायचंच आहे ना तर संतांच्या बरोबर देऊया, त्याला सहन करू दे ना जरा पोराला. संस्कार कशाला म्हणतात? हे चालतं हो, आपण ठरवायचं, चालतं बरोबर आहे, पण संस्काराची ही वेळ आहे. अजून थोडी 15 मिनिटं सहन केली कळ तर ज्ञानोबांच्या शेजारी बसून जेवायला मिळेल. आणि संतान करता देवा करता केलेला उपवास
भगवंत लक्षात ठेवतो बरं. कोलेस्टेरॉल चेक करायला सांगितलं तर करतात की नाही उपास? 14 तास 12 तास शुगर करतात. तेवढं तरी महत्व देवाला दिवे की हो. हा अगदी प्राणांतिक अवस्था असेल, शुगरची गोळी सुरू असेल तर त्याकरता मी हे विधान करत नाही बरं. थोडा विवेकही पाहिजे सगळ्यात. पण आता ती म्हणाली, हे बघ बाळा, हे बघ काम कुठेतरी गुंतवावं त्याला. हे बघ एक काम कर, तिथले तर पिठाचा डबा दे, तुझ्याकरता वेगळी चांदकी करते बरं का मी. चांदकी भाकरी एवढीशी वेगळंच करते, कारण संतांना आधी वाढायला पाहिजे ना. असं उष्टमाष्ट नाही वाढायचं संतांना. बरोबर आहे की नाही? तुम्हाला बरोबर आहे. मला भूक लागली का? खूप भूक लागली का? डोळ्यासमोर येऊ दे जरा. खरंच तळमळतोय तो. हे बघ ते तुपाचा डबा दे, हा तो गुळ दे, गुळ. इतकी भूक लागली आहे तरी काम करतो. हे आणून दे, ते आणून दे, ते आणून दे. आई म्हणली, बाळा अरे लाकडं संपलीत रे इथली. कोपऱ्यात आहेत का बघ. आई कोपऱ्यातली पण संपली आहेत. माल्यावरची काढू. हळूहळू जा, हळूहळू जा. तू भुकेने बहु झाला व्याकुळ, त्वरे चढून गेला माळ. काष्ठे काढिता महाव्याळ, काष्ठे काढिता महाव्याळ. दंश करी हस्तासी एक लहरी महाभुजंग. काळे पडले सर्वांग. मुखे म्हणून पांडुरंग, मुखे म्हणून पांडुरंग. देह ठेविला गोपाळे. वरती गेला असं धावत धावत आला लहान मुलगा आणि अंधार होता वरती. पूर्वीच्या काळचे ते जिने, पूर्वीच्या काळचे ते वरचा माळा, माळा नावाचा पोटमाळा असा प्रकार असायचे. वरनं लाकडं ठेवलेली टाकायला सुरुवात केली. अहो कधीचा येऊन बसला होता एक महाभयंकर डोंग्या नाग, 10चा आकडा त्याच्या इथे. त्याला जरा स्पर्श झाल्याबरोबर एकदम फणा काढला आणि फोडला त्याचा हात. इतक्या जोरात कडकडून चावला तो. कवी सांगतात परिस्थिती अशी झाली, आई आई म्हणून हाक मारला इतका. एकदम कीर्तन प्रवचनातलं पांडुरंग नाव आठवलं. ते नाव शेवटी यायला पाहिजे. एवढ्या गडबडीत त्यानं पांडुरंग पांडुरंग म्हणून तिथे देह ठेवला. आता मुलगा वरती गेला, त्याला काही खेळणं सापडलं असेल, अजून काही असेल म्हणून आई वाट बघते. झाला घटिकार्ध म्हणे, झाला घटिकार्ध म्हणे. बाळक आला नसे कसा अजूनी, वरती जाऊनी पाहे तो गेली वंश दीपिका विझुनी. हळूहळू माळ्यावरती चढून गेली. पाहिलं काळं ठिक्कर पडलेलं ते पोरग. पाहिलं नाग अजून डोलत होता तिथे. त्यालाही त्याचं विष चढलं होतं. कळला सगळा प्रकार. वा नागराजा, चांगली कृपा केलीस. ते प्रेत खाली आणलं, खोलीमध्ये आणून ठेवलं. हाक मारली, पूजा झाली असेल तर जरा इकडं येता का? आले. काय हे बघा, तोंडातनं फेस बाहेर आलेला, काळं निळं पडलेलं ते पोरग. पाहिलं सर्प चावला हे कळलं. पण अत्यंत विवेकी असणारा तो कमलाकर, अतिशय विवेकी. विचार करतो तो, आता जर हे संतांना सांगितलं तर संत ऐन वेळेला जेवायची व्यवस्था कुठं करतील? सांगत नाही तोपर्यंत सूतक नाही, आणि सांगितल्यानंतर मिळणार काय आहे? केलेला मुलगाही गेला, केल्यासारखी सगळी तयारी पण वाया गेली, आणि संतांची कृपाही गेली. काहीतरी तो पदरात पाडून घेऊया म्हणून सांगितलं. पटकन, कुणाला कळलं नाहीये ना? नाही, कुणाला कळलेलं नाही. पटकन स्नान कर, गाईचं दर्शन घे, तुळशीला स्पर्श कर.
यानंही तेच सगळं केलं. आणि श्रोते हो, आणि सोहळा नेसून उसनं अवसान आणून हसू पालपट टाकली, पत्रावळी मांडायला सुरुवात केली. आणि तोपर्यंत संत आलेच हो. भरा 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 हातपाय तोंड धुतले, बाहेर विहीर आहे त्याच्यावर हातपाय तोंड धुतले, भरा 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 बसायला लागले. नामदेव महाराज बसले, ज्ञानेश्वर महाराज बसले, निवृत्ती सगळे, सोपान, मुक्ताबाई, सावतोबा, गोरोबा सगळे संतांची पंगत सुरू होणार. भरा भरा वाढायला सुरुवात केली. त्याही काही संतांनी वाढायला मदत करायला सुरुवात केली. नामदेवानी पाहिलं इकडे तिकडे. नामदेव बोले, थांबा तुम्ही संत, भोजन निवांत करू मग. आमंत्रण आम्हासी जयाने दिधले, बाळ कोठे गेले पांडुरंग. आणि विचारलं, इथे एक छोटा मुलगा राहतो का, आहे का? आम्हाला निमंत्रण द्यायला आलेला मुलगा कुठे आहे? कमलाकरजाच्या काळजात धस्स झालं. काय सांगू, खरं सांगितलं तर संत जेवणार नाहीत, खोटं सांगितलं तर संतांची खोटं बोलला असा अर्थ होईल. याने आपल्याकडे प्रसाद घ्यावा, भोजन घ्यावा, आपली हेतू हा आपला हेतू नाही सफल होणार. काय करू? परमात्म्याचं स्मरण केलं, सांगितलं देवा खोटं बोलतो मी. सांगितलं काय झालं, तुम्हाला निरोप देऊन तो आला ना, आणि धावत धावत आला, त्याच्या पायामध्ये काटा मोडला, आणि तो काटा एकदम तिकडून वर आला. मग तो काटा काढून त्याला औषध लावून झोपवलं. आता झोप लागली आहे त्याला. असं करा, तुमचं जेवण झालं की आम्ही थोडस तुमचा प्रसाद म्हणून त्याला वाढू, तुम्ही जेवा सुरू करा. नामदेवानी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. उजव्या बाजूला बसले ते गोरोबा काका. गोरोबांना सांगितलं, गोरा कुंभार आला, गोरा कुंभार आला, सांगतसे श्री नामदेव जा जा गा. आणा बाळा सतया, सत्वर निद्रिस्तवा असो जागा. संत कृपा व्हायला झोपून चालत नाही, घेऊन या त्याला. आता गोरोबा म्हणजे काय लष्करी शिस्त, मला काही संबंध नाही. गेले कुठं आहे मुलगा, कुठं आहे? यांनी असा असा हात केला, बाजूला गेलं, कुठं आहे? ज्या खोलीत झोपला होता तिथे आला. गोरोबा काका आले, अंगावरचं पांघरून काढलं, तोंडातनं अजून फेस जातच होता. निळसर पडलेला तो देह पाहिला, हाताला चावलेलं ते जनावर. पटकन लक्षात आलं, इथे जनावर चावलंय. पण मला काही माहिती नाही, ऑर्डर मीन्स ऑर्डर. तसंच प्रेत उचललं, पंक्तीत आणून ठेविला बाळ. इकडं पंगत इकडं पंगत मध्ये आणून ते बाळ ठेवलं. काही लोकांनी कपाळावर हात मारला, काही गरज होती का? आता जेवणापरी जेवण गेलं. नामदेवाला हेच असतं, हाच पाहिजे आणि तोच पाहिजे. सगळे काही संत नव्हते, काही मकरंदुआ पण होते. जेवायचं महत्वाचं. नामदेव महाराज उभे राहिले, ज्ञानोबांकडे पाहिलं. ज्ञानोबा सांगतात, ज्ञानदेव म्हणे, हा कारभार आम्ही सोपविला नामदेवावर. नामदेवा काय ते तुम्हीच निपटा. ऐसे ऐकता सत्वर कुमर अंकी घेतला नामदेवे. आपल्या मांडीवरती त्या बाळाला घेतलं आणि प्रार्थना सुरू केली. उठ उठ पंढरीनाथा, उठ बा मुकुंदा, उठ पंढरीनाथा, उठ बा मुकुंदा. पुंडलिक वरदा देवा, पुंडलिक वरदा. देवा, पांडुरंग असा मरतो, साप चावड्याने एवढं किरटू. देवा मला सांगा, आपण 100 फण्यांच्या कालियाला चावून सुद्धा मेला नव्हतात ना आपण? जन्मतः पुतनेचं विष प्यालात, विषाचा परिणाम नाही ना झाला आपल्याला? मी पांडुरंग म्हणून हाक मारली, देवा माझा शब्द खरा करा. आणि त्या 1000 फण्यांच्या सर्पावर निजता की हो, तेव्हा नाही बाधा हो. एवढंच किंतू जाऊन मरतो पांडुरंग? प्रश्नांचं उत्तर द्या. पाणी पात्र उभी हो एथती भीमा, दर्शनास दर्शनास आले तुझिया नामदेव. दर्शनासी आले तुझिया ज्ञानदेव नामा. देवा भक्तवर्य चोखा मेळा, दुरुनी
देई सादा भक्तवर्य चोखा मेळा दुरून देई सादा पुंडलिक वरदा देवा पुंडलिक वरदा पुंडलिक वरदा देवा तळमळीने प्रार्थना करायला सुरुवात केली. बाळ उठे ना. शेवटी समोरच्या दुपट्यावर ते बाळ ठेवलं. समोरच जवळ असणारा पर्वत तिकडे पाहिलं. देवा, हाका मारून थकलो. जर माझा शब्द खरा होत नसेल तर माझ्या उपासनेला, माझ्या या कीर्तनाला, माझ्या या निष्ठेला काही अर्थ नाहीये. हा जर देह निष्प्राण होत असेल तर हाही देह निष्प्राण झालेला बरा. म्हणून उभे राहिले आणि धावत धावत निघाले. कुठे? समोरच्या पर्वतावर असणाऱ्या त्या दगडावरती डोकं आपटायला निघाले नामदेव महाराज. इतक्यात ज्ञानोबानी पटकन जाऊन हात धरला. नामदेवा, माग बघा तरी. पांडुरंग स्वतः प्रगट झालेले आणि त्यांनी त्या बाळाला जवळ घेतलेलं. मस्तकावरून हात फिरवला. जिथे जखम झाली होती तिथून हात फिरवला. फक्त अमृत दृष्टीनं पाहिलं. पहिल्यापेक्षा मुलगा चांगला दिसायला लागला. उठून बसला. आई, आई, लाकडं आणून द्या. आई पण धावली. पटकन बाळाला जवळ घेतलं. कमलाकर धावला. पांडुरंगाच्या चरणावर नतमस्तक झाला. तिघही पांडुरंगाच्या चरणावर नतमस्तक झाले. पांडुरंगाने या तिघांना नामदेवांच्या आणि ज्ञानोबांच्या पायावर घातलं. बाळानो, जीवन धन्य झालं तुमचं, धन्य झालं. अरे, ज्या घरामध्ये असे संत येतात, ज्या घरामध्ये असे संतांचे विचार येतात, मृत्यू नाही टाळता येत पण अपमृत्यू निश्चित टाळता येतो. बरं, वाया कसं जाईल सांगा? ज्ञानोबा खोटे, नामदेव खोटे, आमचंच खरं. लक्षात घ्याल, या संपूर्ण विश्वावर जर भगवंताचं नियंत्रण आहे आणि मी जर भगवंताला अनन्य शरण असेल तर माझी लाज कुणाला असणार आहे? कबीर म्हणाले, मेरे हसी में तेरी हसी है. मला जर कोणी हसलं ना देवा, ते मला नाही हसलं, तुला हसलं. समर्थ म्हणाले, दिनाचे उणे दिसता लाज कोणा, जनी दास दिसे तुझा दैन्यवाडा. श्री स्वामी तू राम पूर्ण प्रतापी, तुझा दास पाहे सदा शीघ्र. ज्ञानोबांनी सांगितलं, सगळ्यांनी डोळे पुसा, आनंदाचा क्षण आहे, चला. भराभर भराभर पांडुरंगाला सांगितलं, देवा आता आलाच, आता जेवून जा. पांडुरंग जेवायला बसले. एका बाजूला ज्ञानोबा, एका बाजूला नामदेव महाराज, पलीकडे ज्ञानेश्वर महाराज आणि मध्ये या छोट्या गोपाळाला. भूक सगळ्यात त्याला लागली होती ना. त्या बाळाला समोर बसवलं तिथे आणि स्वतः रुक्मिणी देवीने वाढायला मदत केली. काय भाग्य त्या बाळाचं. असे अनेक चमत्कार या ज्ञानोबांच्या यात्रेत झालेत. बरं, तिमिंगल नावाच्या राजाला असंच उठवलं आहे. कितीतरी प्रसंग आहेत. या सगळ्याला कारण केंद्रीभूत काय असेल विचार, तर अध्यात्म श्रवण हे विसरू नका. अंतःकरणातल्या संकल्पना स्वच्छ करून, धारणा पक्क्या करून, आपल्याकडून काही चुकत असेल तर ते चुकणं बंद करून, जे बरोबर असेल त्यात पक्क करून, भगवंताची, संतांची कृपा आपल्या घरापर्यंत, आपल्या मुलाबाळापर्यंत आणून देणारा हा अध्यात्म श्रवणाचा जो भाग आहे, याचा अनादर कधी जीवनात करू नका. म्हणून तर समर्थ मूळ पदामध्ये सांगतात, अशी ही रामनाम कथा गंगा आहे. हो, नाम कथा गंगा